मित्रांनो, मी आपलं मराठी दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे सेशन आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा, जे की ऑनलाईन सर्व्हिसेस आहे गव्हर्नमेंटनं उपलब्ध करून दिलेली आहे. आपले सरकार तुम्ही घर बसल्या जे आहे तुमचे डॉक्युमेंट्स आता बनवू शकता. उत्पन्नाचं प्रमाणपत्र झालं, जात प्रमाणपत्र झालं, इतर सर्व प्रमाणपत्र तुम्ही बनवू शकता. त्याच्याकरता तुमच्याजवळ जे आधार कार्ड असणं आवश्यक आहे, आधार कार्ड आणि ते लिंकसुद्धा असणं आवश्यक आहे मोबाईल नंबरसोबत. त्याच्याशिवाय तुम्ही याच्यावरती जे आहे खातं बनवू शकता, परंतु थोडं तुम्हाला प्रॉब्लेम जाऊ शकते. सर्वप्रथम तुम्हाला जर तुमचं याच्यावरती खातं असेल तर तुम्हाला युजर आय डी इथे टाकून द्यायचा, इथे पासवर्ड टाकून द्यायचा, इथे हा कॅप्चर दिलेला आहे हा टाकून द्यायचा. जर तुमचं खातं नसेल तर इथे जे आहे न्यू युजर रजिस्ट्रेशन इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर जे आहे याच्यामध्ये दोन पर्याय, आधार कार्ड असेल तर, आधार कार्ड नसेल तर. डायरेक्टली आधार कार्ड जर असेल तर इथे तुम्ही ऑप्शन 1 सिलेक्ट करून घ्यायचं. इथे जे आहे आधार नंबर तुम्ही टाकून घ्यायचा आणि सेंड OTP, तुम्हाला OTP येईल आणि बाकीचे डिटेल्स ऑटोमॅटिकली येऊन जाईल. ते तुम्हाला थोडेफार याच्यामध्ये फिलअप करायचे आहे आणि तुम्हाला जे आहे तुमचं खातं याच्यावरती तयार होऊन जाईल. ओके. जर तुमच्याजवळ आधार कार्ड नसेल तर मग बरीचशी लॉंग प्रोसिजर आहे. ऑप्शन नंबर 2ला तुम्हाला क्लिक करायचा. हा संपूर्ण तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, याच्यामध्ये फोटो लावायचा आहे, त्याच्यानंतर रजिस्टर तुम्हाला करायचं आहे. असे दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. ओके. तर आता मी याला रजिस्टर ऑलरेडी केलेलंच आहे. तर आता आपण दुसऱ्या विंडोमध्ये जाऊया. इथे तुमचं युजर नेम टाकायचं आहे, इथे पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये राहता हे तुम्हाला इथून निवडून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. तर मी लॉग इन केलेलंच आहे. आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत की उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा. इथे जे आहे सर्व विभाग दिलेला आहे. याच्यामधून जे आहे आपल्याला उत्पन्नाचा दाखला जे महसूल विभाग देत असतं ते महसूल विभाग आपल्याला याच्यामधून निवडायचा आहे. त्याच्यामध्ये महसूल विभाग जे आहे ते आपल्याला निवडायचं आहे. महसूल विभाग इथून घेऊन घ्यायचं. आता याच्यामध्ये काही पर्याय येणार आहे. महसूल सेवा, भूमी अभिलेख विभाग, तर महसूल सेवा हे सिलेक्ट करून घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला वय, राष्ट्रीयत्व, अधिवास प्रमाणपत्रसुद्धा तुम्ही काढू शकता. ऐपतीचा दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, अल्पभूधारक दाखला, तात्पुरता रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचं प्रमाणपत्र इत्यादी सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे. जातीचं प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, शेतकरी असल्याचा दाखला, भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला, असे सर्व तुम्ही जे आहे याच्यामध्ये बघू शकता. 7/12 अर्क इत्यादी जे डॉक्युमेंट आहे तुम्ही ते ऑनलाईन काढू शकता. याच्यामध्ये मी उत्पन्नाचा दाखला सिलेक्ट करतो आणि प्रोसीड करतो. तर रेव्हेन्यू डिपार्टमेंटवरती आलेलंच आहे. याच्यामध्ये आपल्याला कुठलं पाहिजे आहे, परत आलेलं आहे. तर कुठल्या आपल्याला परत ते एक वेळा आलेलं आहे. तर उत्पन्नाचा दाखला आपल्याला पाहिजे आहे. याच्याकरता जी आपल्याला पुराव्याकरता लागेल आधार कार्ड किंवा पॅन कार्ड म्हटलेलं आहे, मतदान ओळखपत्र हे जे ते दिलेलंच आहे. याच्यापैकी कुठलं पण एक. ओके. त्याचप्रमाणे याच्यापैकी कुठलं पण एक, म्हणजे आधार कार्ड, दोन्हीमध्ये आधार कार्ड असेल तर काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर जे आहे किंवा शिधापत्रिका असेल त्याच्यामध्ये वरतं जे आहे आधार कार्ड, पॅन कार्ड, परपत्र, वाहन चालक अनुज्ञप्ती, त्याच्यानंतर मतदान ओळखपत्र इत्यादी म्हटलेलं आहे. पत्त्याचा पुरावा, याच्यामध्ये बघा ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, इतर दस्तावेज जर लागू असेल तर वयाचा पुरावा, जन्मदाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा हे इत्यादी लागेल. आणि उत्पन्नाचं महत्त्वाचं आहे, उत्पन्नाचा पुरावा किमान एक तुम्हाला लागणारच आहे. आयकर विवरणपत्र जर तुम्ही इन्कम टॅक्स वगैरे भरत असाल किंवा मग वेतन मिळत असेल तर तुम्हाला फॉर्म नंबर 16, सर्कल ऑफिसर पडताळणी अहवाल, किंवा मग जे आहे तलाठीचा जो असते तलाठीचा जे उत्पन्नाचा दाखला असतो तो, म्हणजे अर्जदार जमीन मालिक असल्यास 7/12 आणि 8चा उतारा व तलाठीचा अहवाल. 7/12, 8चा उतारा लागेल आणि तलाठीचा अहवाल आणि इतर म्हणजे स्वघोषणापत्र लागेल. आता इन्कम जी आहे टाईम लिमिट याच्यामध्ये 15 दिवसामध्ये हे आपल्याला मिळून जाईल. पुढे जा करायचं. त्याच्यानंतर इथे डिटेल्स दिसत आहे, माझं नाव वगैरे आलेलं आहे, याच्यामध्ये जन्मतारीख वगैरे सर्व आलेलंच आहे. बाकीचे डिटेल्स याच्यामध्ये पूर्ण भरून घ्यायचे. याच्यामध्ये बघा अर्जदाराचे वैयक्तिक तपशील टाकायचं, त्याच्यानंतर अर्जदार निवासाचा पत्ता टाकून घ्यायचा पूर्ण. कुटुंबातील सज्ञान व्यक्तीची किती जण आहे, सज्ञान व्यक्ती कोण कोण आहे, तुमच्यावर ती जे डिपेंड आहे, तुमची वाईफ आहे, तुमची आई वगैरे आहे, भावा वगैरे आहे, ते सर्व याच्यामध्ये भरून घ्यायचं. त्याच्यानंतर लाभार्थीची तपशील, लाभार्थी कोण आहे, कोणी असेल तर त्यांचं जे आहे उत्पन्न प्रमाणपत्र कशासाठी, म्हणजे ज्याला उत्पन्न प्रमाणपत्र काढायचं आहे त्याचं इथे नाव निवडून घ्यायचं. लाभार्थ्याचे संबोधन, कुटुंबाला शेतीपासून मिळणारे उत्पन्नाचे उत्पन्न शेतीपासून मिळत असेल तर ते ॲड हे टाकून घ्यायचं, किंवा मग तुमचं जर नोकरी वगैरे पासून असेल तर इथे ॲडमध्ये क्लिक करायचं. ओके. याच्यामध्ये बरेचसे दिलेले आहे, त्याच्यातून मग निवडून घ्यायचं. आधी रिक्वायर्ड फील्ड तो म्हणत आहे फिलअप करा, त्याच्यानंतर हे करा. तर याच्यामध्ये दिलेलंच आहे बघा. नोकरी, वेतन नोकरीमधून असेल तर याच्यामधून टाकायचं. इतर व्यवसाय, उद्योगधंदा असेल तर याच्यातून, शेती मजुरीचं उत्पन्न असेल तर याच्यातून, दुग्ध व्यवसाय असेल तर याच्यातून, शेतीपूरक व्यवसाय असेल तर याच्यातून, शेती असेल तर याच्यातून. 3 वर्षाचं सुद्धा तुम्ही काढू शकता किंवा 1 वर्ष. इथे आहे 3 वर्षासाठी किंवा 1 वर्षासाठी. तुम्हाला 1 वर्षासाठी काढायचं असेल तर मग 1 वर्षाचं तुम्हाला जे उत्पन्नाचं आहे 17-18 याच्यामध्ये टाकायचं आहे आणि स्तोत्राची थोडक्यात माहिती जे की आहे ते भरून द्यायची.
आणि नंतर मला मंजूर आहे आणि समावेश करून घ्यायचं. हे झाल्यानंतर ही स्टेप केल्यानंतर मग तुम्हाला डॉक्युमेंट जे म्हटलेले होते ते तुम्हाला अपलोड करून द्यायचे आहे आणि नंतर मग शुल्क भरून द्यायचं आहे. अशा पद्धतीनं जे आहे 15 दिवसांमध्ये तुमचं जे जनरेट होऊन तुमच्या या लॉगिनमध्ये येऊन जाईल, तिथून तुम्हाला प्रिंट मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण समजून घेतलं. बाकीचे सुद्धा डॉक्युमेंट्स अशाच पद्धतीनं तुम्हाला काढून घ्यायचे आहे. अजून तुम्हाला कुठे डॉक्युमेंट्स अगर काढायसाठी जे आहे मदत पाहिजे असेल तर तुम्ही जे आहे कमेंट करू शकता व्हिडिओच्या खाली. त्या पद्धतीनं आपण व्हिडिओ अपलोड करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.